सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। कर्मचारी संघटनेचा मागासवर्गीय अनुशेष मधील आरक्षण आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कास्ट्राईब संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी आज या ठिकाणी कास्ट्राईब महासंघातर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। त्या उपोषणासाठी आम्ही विद्यापीठातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी व सर्व इतर शाखे म्हणजे कास्ट्राईब संघटनेचे इतर शाखेचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या राज्याचे महासंघाचे नेते आमचे आदरणीय कृष्णा इंगोले साहेब आणि सोलापूर जिल्हा महासंघाचे अध्यक्ष आमचे मनीष सुरवशी सरजी, अरुण भाऊ व इतर महसूल कर्मचारी व इतर सर्व कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात आम्ही सहभागी झालेलो आहे। मी आज या ठिकाणी या आंदोलनामध्ये शासनाला व अशी विनंती करतो की पूर्वी जे मागासवर्गीयांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जे आरक्षण होतं त्या आरक्षणाने कुठल्याही पद्धतीचा विचार न करता शासनाने तो 7 मेचा GR काढून आरक्षण रद्द करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अत्यंत अत्याचार व अन्याय केलेला आहे। तो GR बंद झाल्यापासून मागासवर्गीयांना राज्यातील सर्व पदोन्नत्या रोखल्या गेल्या आहेत व मागासवर्गीय कर्मचारी क्लास 1 व क्लास 2च्या पदापासून वंचित आहे। तसेच 2005 नंतर जे सहकारी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना शासनाने कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना चालू केलेली नाही व DCPS योजना चालू केली आहे, परंतु त्या योजनेचं कुठलंही ताळतंत्र नाही। इतर देशातील इतर राज्यामध्ये शासनाची पेन्शन योजना आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पेन्शन योजना बंद आहे। त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांवर हे अन्याय होत आहे। त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की शासकीय कार्यालयामध्ये जे कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती आहे ती कुठल्याही प्रकारचा निकष न लावता ती अत्यंत ह्याच्या वशिल्याने त्याच्या वशिल्याने मंत्र्याच्या वशिल्याने ती भरती होत आहे। त्यामुळं इतर कॅलिबर लोकांना देखील त्यापासून वंचित होत आहे व कंत्राटी कर्मचाऱ्यांना व भरती केली जात असल्यामुळे कायम कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे। म्हणून मी पुन्हा एकदा शासनाला या माध्यमातून विनंती करतो की आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे, अन्यथा पुढील काळामध्ये कास्ट्राईब संघटनेकडून अत्यंत भयंकर पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आंदोलनाची दिशा असेल अशी मी इच्छा व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।